माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महानग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 13 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 36. आश्रमात रामसीतेची भेट. चला बघूया. जैमिनी जनमेजयास पुढे सांगतो की परीक्षिती सुद्धा श्रीराम गंगा तीरावर यज्ञमंडपात ऋषींजवळ बसला असता भरतास म्हणाला, लक्ष्मण मूळचा स्वभावाने फार क्रोधी. तो कदाचित त्या बालकांना ठार मारेल, कारण श्यामकर्णाच्या दिग्विजयाची 1 वर्षाची मुदत संपण्यास आता फक्त 2च दिवस शिल्लक उरले. ते ऋषिकुमार कोण आहेत हेही आपल्याला कळत नाही. तरी भरता पहा, तू एकदा दूत पाठवून आपल्याला समाचार आण. त्याप्रमाणे भरताकडून दूत युद्धक्षेत्राकडे पाठविण्यात आले. शक्यतो त्या ऋषिकुमारांना मोहनास्त्राने धरून अयोध्येस आणावयास रामाने कळवून त्याची माहिती मिळविण्यास सांगितली. पण रघुनाथ दूतांना असे सांगत आहे, तोच पुन्हा एकदा लवकुशाने अतोनात घायाळ केलेले सैन्य परत आले व त्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष्मणास त्या 2 बालकांनी मूर्छित पाडल्याचा, काळजीसास फार मारल्याचा वृत्तांत रामास सांगितला. ते ऐकून त्या रामास फार दुःख झाले, कारण रवी कुलातील त्या सम्राटाला पराभव कसा असतो तो अद्याप माहीत नव्हता. आता तर प्रत्यक्ष लक्ष्मण शत्रुघ्नांनाच समरणांगणात ऋषिकुमाराने लोळवले होते. त्या भरत रामाला म्हणाला, रामा, तो अन्यायाने सीतेचा त्याग केलास, त्याचे हे प्रायचित्त होय. लक्ष्मणाने ही गोष्ट सहन झाली नाही म्हणून त्याने त्या रणांगणी देहत्याग केला. आमचा हा झालेला पहिला पराभव केवळ तुझ्या सीतात्यागामुळेच झाला आहे. आता मला आपण अनुज्ञा द्या. मी क्षत्रियास उचित अशा मरणाची इच्छा करतो. भरताच्या भाषणास अंगद, हनुमान, जांबुवंत, नळ, नीळ, सुग्रीव सर्वांनी दुजोरा दिला. तथापि रामाला अंतर्यामी सर्व माहीत होते म्हणून त्याने त्या सर्वांना एक प्रचंड सेना देऊन पुन्हा ऋषिकुमारांवर चढाई करण्यास पाठविले. मोठमोठ्या महापराक्रमी वीरांनी ती प्रचंड सेना घेऊन ते सर्वजण समरणांगणावर आल्यावर भरत हनुमंतास म्हणतो, ही पारकटाची नदी कशी वाहते आहे. हिच्यात असंख्य वीरांची प्रेते वाहून येत आहे. लक्ष्मण शत्रुघ्नांची प्रेते अशीच वाहून कुठे गेली असतील. हनुमंता, तू समुद्र उल्लंघन केलेस तसे या नदीचे शोधन कर. हनुमंताने उत्तर दिले, रामबंधो, त्यावेळी सीता शोधन हे माझे एकमेव ध्येय होते. ती माता विन्मुख झाली. त्या स्मृतीने समुद्र उल्लंघन सहज लिलेने केले. पण मनामध्येच जर स्मृती नसेल तर विधभर नदी मला बुडविल. तरी मी प्रयत्न करून पाहतो. म्हणून सीतेने शत्रुघ्नाला आपल्या कुमारांकडून त्या रणांगणी मूर्छित करविले. म्हणून हनुमंताला त्या दोघांची मूर्छित शरीरे तेथे रणांगणावर पडलेली मिळाली. भरताने त्यांना अतिशय प्रेमाने कुरवाळून आपल्या रथात नेऊन ठेवले. पुढे भरताने आपल्या सैन्यास आश्रमाची वाट धरली. हे पाहताच कुशाने आपले धनुष्य अतिशय जोराने टणकारले. तो टणकाराचा आवाज ऐकून वानरवीरे गोंधळात पडले. आहा म्हणता प्रचंड झंझावात सुरू झाला. 10 दिशा धुंद होऊन धुरीच्या लोटांनी भरून गेल्या. त्या धांदलीत पराक्रमी बाळ कुशव लवकुशाने शत्रूंचे हजारो सैनिक अश्व गज यांना बघता बघता ठार मारले. लवाने श्यामकर्णाचे संरक्षण करावे, कुशाने शत्रूंवर चढाईच करावी, अशा त्या भावांनी संकेत ठरवला होता. ते युद्ध रामरावणाच्या युद्धाच्या खालोखाल झाले, कारण हे तितकेच घनघोर आणि भयानक युद्ध होते. तरी दोघे सैन्य पक्षांनी शत्रूला ठार न मारता जिवंतच धरावायचे मनोमनी ठरविले होते. त्याप्रमाणे दोन्ही बाजूंकडून परस्परांवर मोहनास्त्र सोडविण्याचाच वारंवार प्रयोग होई. कुशाने भरताला 7 बाणांनी खेळले असले. बाणधुराचे असतात. मी सावित्री सुत श्रीधर कवी आनंदाने सांगतो की देवगिरीच्या रामदेव राजाच्या कोठारात अशा प्रकारचे 40 लक्ष बाण नेहमी तयार असत असो. कुशाने मारुती प्रभूती वानरवीरांनाही आपल्या भात्यातील धुराच्या बाणाने खिळून टाकले. त्यांची तशी स्थिती करून सोडताच लवाने त्वरित एका तीक्ष्ण शराने भरताचे धनुष्य मोडून त्याच्या रथाचा चुराडा करून टाकला. भरतालाही आपल्या अचूक शरसंधाने मूर्छित पाडले. ते पाहून रामनाम घेऊन मारुतीने एक शिळा लवावर फेकली. पण कुशाने तिच्यावर आपला प्रभावी शर टाकून तिचा अंतरिक्षातच चुराडा केला.
उलट मारुतीच्या छातीवर एक शक्ती टाकून त्याला बेभान केले. तेव्हा मात्र सर्व वानरवीरांनी रणांगणातून पळ काढला. अयोध्येस परत येऊन घडलेला सर्व वृत्तांत रामचंद्रास सांगितला. शेवटी रामचंद्राने यज्ञ दीक्षा टाकून स्वतः रांगण गाठले. तेथे गेल्यावर प्रथम रामचंद्राने त्या ऋषिकुमारांना जवळ बोलावून प्रेमाने तुम्ही कोण कुठले असे विचारले. तेव्हा लवमणाला वीराला समरांगणात कथेची काय गरज? तुझा श्यामकर्ण अश्व हवा असल्यास आमच्याशी युद्ध करून परत घेऊन जा. समारात वंशकुलाची चौकशीकडे वीराला लागणारे लांछन आहे. तेव्हा रामणाला तुमची वंशकथा कळल्याखेरीज मी तुमच्यावर शस्त्र चालविणार नाही. तेव्हा कुशाने विचारले, मग बंधूने तरी कसे चालविले? श्रीराम म्हणाले, मी त्यास प्रथम माहिती काढण्याची आज्ञा केली होती, पण त्यांना मोह उत्पन्न होऊन ते एकदम समरवंश झाले. ती त्याची चूक झाली. तेव्हा कुश म्हणाला, तर आमच्या वंश वेळ श्रवण करण्याची तुझी मनातली इच्छा मी पूर्ण करतो. ऐक, आमची माता सीता, तिला जानकी म्हणतात. आमचा गुरु वाल्मिकी होय. त्यानेच आम्हा चारही वेदात धनुर्वेदेत प्रवीण केले. आम्ही मंत्र करते आहोत. आम्ही सर्व प्रयोग जाणतो. मिळाली ना हवी असलेली माहिती तरी आता बोल. तुला आमच्याबरोबर युद्ध करायचे आहे काय? ती माहिती स्वपुत्राच्या मुखाने कळल्यावर श्रीराम मनामध्ये एकदम खिन्न झाला. त्याने नंतर सुग्रीवास म्हटले, हे माझेच पुत्र दिसतात. पण सुग्रीवांचे तिकडे रामाच्या सांगण्याकडे लक्षच नव्हते. त्याला लव आणि कुश या दोन कुमारांची मनातून भारी चीड आली होती. त्याने एक वृक्ष उपटून त्यांच्यावर एकदम चढाई केली. लवाने आपल्या एकाच बाणाने तो वृक्ष छेदून दुसऱ्या एका बाणाने सुग्रीवास फिरून मूर्छित केले. तोच निळशुद्धीवर आला. त्याने उठाक्षणीच एक पर्वत शृंग नवावर भिरकावले, पण लवाने त्या पर्वत शृंगाचाही चुराडा केला. निळावर एक शक्ती फेकली, ती त्याने चुकविली, परंतु एका तुकड्याने निळाच्या अंगातून एक रक्तबंधू निघाला. त्यातून कोटी नीळ निघाले. नीळ वानराचे रक्त नासले होते. त्यातून रोगाचे असंख्य जंतू बाहेर पडले. ते संकट कुशाने पाहिले आणि आश्रमाचे संरक्षण करण्याकरिता जळू काष्ट सोडले. त्यामुळे रामाशिवाय बाकी सर्व सैनिकांवर पशूंवर ते जंतू गेल्याने सर्व प्राणी जळवा लागून रक्तशोषणाने जर्जर झाले. पुत्रात इच्छेत पराजयम या सुभाषिताप्रमाणे रामाला आपल्या पुत्रांचा आपल्या डोळ्यासमोर केलेला पराक्रम प्रत्यक्ष आपल्याच डोळ्यांनी पाहून आनंद वाटला. नंतर वाल्मिकींनी दूरदर्शीपणाने जे बाण तयार करून ठेवले होते त्यापैकी एक काढून योग्य जप करून कुशाने तो रामावर फेकला. अंतर्ज्ञानी रामाने तत्क्षणी मनातून वाल्मिकीची योजना ओळखली. त्या बाणांचा त्याने प्रतिकार न करता मूर्छाच पत्करली. मग त्याच्या पुत्रांनी त्याची कवच कुंडले काढून घेण्यास हात पुढे केले. तोच त्यांचे हात पोळले. हाच प्रकार लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान यांच्याबाबत झाला. मग त्या दोघा भावांनी त्या सर्वांना तसेच कवच कुंडलांसह वाल्मिकी मुनींच्या आश्रमात जानकीकडे चालवले. रस्त्याने मारुती प्रभृती वानरांना शुद्धी आली, पण अत्यंतिक अशा लाजेने त्याने आपले नेत्र झाकून घेतले होते. ऋषीपुत्राकडून हे सारे वर्तमान अगोदरच जानकीला समजले होते, म्हणून तिने अगोदरच त्या सर्वांना सोडून देण्याची व्यवस्था केली होती. वाल्मिकी त्याच वेळी स्वतःच्या पर्णकुटीत परत आला. प्रभू रामचंद्र स्वतः आपल्या आश्रमात आल्याचे वर्तमान त्याला समजताच तो लगबगीने त्याकडे गेला व त्या सर्व मंडळीसह मोठ्या सत्काराने आश्रमात येता झाला. राम अधिकाऱ्यांनी हे मुनीस नम्र भावनेने वंदन केले. वाल्मिकीने घायल झालेल्या सर्व सैनिकांना, जनावरांनाही आश्रमातच औषधोपचार करून लवकरच पूर्णपणे बरे केले. त्याच दिवशी दोन्ही पुत्रांना जानकीला रामाच्या पदरात घातले. त्यावेळी राम म्हणाला, जानकी, काहीही विचार न करता तुला टाकून देण्याच्या पापाचे प्रायश्चित्त आम्ही भोगले. यावर सीता म्हणाली, प्रायश्चित्त कसले? पुत्रात इच्छेत पराजयम. शिवाय रंजनाचे आपले ब्रीद मानलेले असल्याने आपण केले ते योग्यच केले. नंतर रामाने पत्नी पुत्रासे पुन्हा अयोध्येत जाऊन अश्वमेध यज्ञ पुरा केला. असेच प्रभुवाहन अर्जुनाचे युद्ध झाले, असे जैमिनी म्हणाला. अध्याय 37. कर्णपुत्र ऋषकेतूचा पराक्रम बघूया. रामाशी झालेल्या लवकुशाच्या भयंकर युद्धानंतर
प्रभुवाहनाचे अर्जुनाधिकाशी झालेल्या युद्धाचे वर्णन खूप पिके पडेल अशी तुला भीती वाटायच नको. जैमिनी जन्मेजयाला म्हणाला, कारण दोघांच्या मध्ये 1000-1500 वर्षाचा काळ लोटला होता. पांडवांच्या वेळेस शस्त्रास्त्रे, लढण्याचे नियम, आर्य साम्राज्य, राज्य व्यवस्था इत्यादी अतोनात फरक पडला होता. आपण बब्रुवाहनाची कथा लवकुश आख्यानाकरिता मध्येच सोडली होती. तेव्हा हंसध्वजाचे सैन्य मारून बब्रुवाहनाने 6 महारथ्यांना जर्जर केले. येथपर्यंत आपण आलो होतो. असो, ते पाहून हंसध्वजाने चिडून बब्रुवाहनाचाच रथ छेडिला. इतकेच नव्हे तर एकामागे एक असे अनेक रथ त्याने आपले बाण टाकून उडवून दिले. तेव्हा पार्थपुत्राचा कोप आणि वार झाला. त्याने हंसध्वजाचेच निशाण धरिले आणि थोड्याच वेळात त्याला निर्जीव करून टाकले. त्यामुळे हंसध्वजाचा मुलगा सुवेग याला अतोनात वाईट वाटले. त्याने बब्रुवाहनावर चाल केली, पण सुवेगालाही गतप्राण करण्यास बब्रुवाहनाला फारसा वेळ लागला नाही. असे करता करता नीलध्वज, अनुशाल्व इत्यादी सर्व वीरांना त्याने ठार मारले. फक्त ऋषकेतू आणि पार्थ असे दोघेच शिल्लक उरले. मात्र घायाळ हत झाले आहेत. अशा सर्वांना बब्रुवाहनाच्या नौकरांनी मणिपुरात पाठविले होते. उलुपी मातेने चित्रांगदेने त्यांना वैद्यांकडून औषधोपचार करविले. इकडे पार्थ ऋषिकेतुस म्हणाला, हे कर्णपुत्रा, प्रसंग मोठा कठीण आहे. आमच्यासमोर आमचे सगळे महारथी शत्रूने घायाळ करून रणांगणी थंड केले. आता तू हे वर्तमान धर्माला, कृष्णाला ताबोटोब जाऊन सांग. असे पार्थ बोलत आहे. तोच त्याच्या ध्वजावरचा मारुती निघून जाऊन तेथे एक गिधाड येऊन बसले. रथावर कोपत उपसला. अशी निश्चयाची मरणसूचक दुश्चिन्हे पाहून अर्जुनाने ऋषिकेतूला हस्तिनापुरात ताबडतोब जाण्यास सांगितले. तो ऋषिकेतूला म्हणाला, माझ्याबरोबर तूही मेलास तर कुंती, धर्म, भीम, द्रौपदी, सुभद्रा इत्यादी मंडळी प्राण ठेवणार नाहीत. तेव्हा तू असा ताबडतोब निघ. हे चुलत्याचे वचन ऐकून ऋषिकेतूने उत्तर केले, आता मी येथून मुळीच हलणार नाही. क्षणभंगूर असलेल्या देहाची ममता धरून पळपुटावीर अशी जन्माची अपकीर्ती घेऊन मी जिवंत राहू काय? मग अशी कोणती पतिव्रता स्त्री माझे मुखावलोकन करेल? अभिमन्यूने पराक्रमाने रणात पडावे, ऋषिकेतूने रणातून पळून जावे, असे कसे होऊ शकेल बरे? असे म्हणून तो बब्रुवाहनावर रागाने चालून गेला. त्या दोघांच्या मध्ये मग तुंबळ रणाखंडन झाले. एकदा बब्रूने त्याच्यावर रक्त शोषक बाण टाकला. हाच कुशाचा जळवा सोडल्याचा बाण होय. त्यामुळे ऋषिकेतू तर फार घाबरला, पण ऋषाचे रक्त अत्यंत शुद्ध असल्याने त्यांच्याकडे आलेल्या जळवाच मरून पडला. मग बब्रूने आपल्या शराने ऋषाचा रथ आकाशात गरगर फिरवला, पण ऋषाने त्याचाही फायदा घेऊन बब्रूच्या प्रज्वलित शराची दृष्टी केली. पण बब्रूने लवकरच तो रथ अर्जुनासमोर नेऊन दानकण आदळविला, फिरून आकाशात उडविला व तेथेच त्याच्यावर अग्निशस्त्र सोडले. पण ऋषाने तेथेही प्रजन्य अस्त्राने ते विजविले व रथाचा दाब वाढवून तो हलके हलके जमिनीवर आणला. अशा प्रकारे ते दोघांचे एकसारखे 5 दिवसपर्यंत घनघोर युद्ध घुमले. शेवटी बब्रू ऋषिकेतुस म्हणाला, कर्णपुत्रा, आता जनार्दनाचे स्मरण कर. असे म्हणून त्याने एक अर्धचंद्राकृती बाण मारून ऋषिकेतूचे शिरधडापासून वेगळे केले. ते आकाशात उडून बब्रुवाहनाच्या उरावर पडले. त्याने झटकल्यामुळे ते पार्थाच्या पायाशी गडगडले. यामुळे अर्जुनास अतोनात दुःख झाले. अभिमन्यूच्या तोडीचा असलेला तो एक वीर त्याच्या समोर समरभूमीवर पडला. या ठिकाणी आपला हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा आपण बघूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.